हॅलो फ्रेंड्स, तर परत एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या शिव लर्निंग क्लासेस या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण अंकगणिती श्रेणी यामधील 4 गुणांचे प्रश्न पाहणार आहोत. बघा, त्या 3 गुणांचे आपले सगळे टॉपिक, सगळे महत्त्वाचे एक्झाम्पल सगळे कवर झालेले आहेत. त्याची तुम्ही घरी नक्की प्रॅक्टिस करा. आजपासून आपण 4 गुणांचे प्रश्न घेणार आहोत. बघा, पहिला प्रश्न दिलेला आहे, एका अंकगणिती श्रेणीचे 9वे पद हे 0 आहे, तर त्या श्रेणीचे 29वे पद हे 19व्या पदाच्या दुप्पट असते हे दाखवा. खूप सोपं एक्झाम्पल आहे. फक्त प्रश्न समजून घ्यायचा नीट. त्यांनी नक्की काय विचारले त्यावरून आपण हे एक्झाम्पल सॉल्व करू शकतो. नीट वाचा, परत नाही समजलं तर परत वाचा, म्हणजे तुम्हाला आपोआप त्याचा अर्थ समजेल आणि तुम्हाला हे एक्झाम्पल सॉल्व करता येईल. बघा काय आहे, एका अंकगणिती श्रेणीचे 9वे पद किती आहे? 9वे पद T9. बरोबर, 9वे पद म्हणजेच काय? T9 काय दिलेलं आहे? 0 दिला आहे. तर त्या श्रेणीचे कितवे पद विचारले? 29वे पद हे 19व्या पदाच्या दुप्पट असते. 29वं पद पण आपल्याला काढावे लागेल आणि त्यानंतर 19वं पद पण काढायचं आणि त्यानंतर जी कंडिशन दिली ती सॉल्व करा. कंडिशन काय आहे? 29वं जे पद येईल ते 19व्या पदाच्या काय असेल? दुप्पट असेल. राईट. मग कसे सॉल्व करणार? बघा, आपल्याला पहिलं काय दिलं? पहिलं जे सुरुवातीला काय दिलं ते लिहून घ्या. अंकगणित 9वे पद काय आहे? T9 किती दिलेलं आहे? 0. जर T9 0 दिला आहे तर आपण इथं फॉर्म्युला कोणता यूज करू शकतो? Tn इक्वल टू A प्लस n-1 इंटू D. खूप काळजीपूर्वक एक्झाम्पल सॉल्व करा. खूप सोपं आहे. बघा कसं सोपं आहे मी सांगते. आता काय आहे, म्हणून काय करणार? T9 इक्वल टू A दिलेला आहे का? नाही. फक्त काय दिलेलं आहे? n. 9 - 1 इंटू D पण दिलेला आहे का आपल्याला? नाही. D. राईट. मग T9 इक्वल टू सॉल्व करा. A प्लस 9 - 1 8 आणि D आहे असा. बरोबर. मग त्यानंतर कसं सॉल्व करणार? बघा, हे T9 आपल्याला काय दिलेलं आहे? 0. व्हॅल्यू पुट करा. 0 इक्वल टू A प्लस 8 D. म्हणजेच काय? म्हणजेच आपण हे सॉल्व कसं करू शकतो? A इक्वल टू हा प्लस 8 आहे तर हा काय होणार? -8 D. बरोबर. Aची व्हॅल्यू आपल्याला काय मिळाली? ह्याला आपण एक नंबर देऊ, पहिला नंबर. बरोबर. आपण आपली Aची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला? -8 D मिळाली. त्यानंतर आपल्याला कितवं पद काढायचे? 29वे पद. श्रेणीचे 29वे पद हे 19व्या पदाच्या दुप्पट आहे. ही कंडिशनचा आपण नंतर विचार करू, पण आपण 29वं पद काढून घेऊयात. 19वं पण पद काढून घेऊयात काय व्हॅल्यू येते आणि मग जी कंडिशन दिली त्याचा विचार करू, म्हणजे आपल्याला समजेल. राईट. मग आता आपल्याला T19 आपण 19व्या पदासाठी असं मेन्शन करा. फॉर्म्युला लिहा. Tn इक्वल टू A प्लस n-1 इंटू D. T19 इक्वल टू A प्लस 19 - 1 इंटू D. काय येणार? बघा इथं काय? Aची व्हॅल्यू आपल्याला काय मिळालेली आहे? व्हॅल्यू पुट करा. -8 D आणि 19 वजा 1 किती येत आहे? 18. 18 इंटू D 18 D. बरोबर. T19 -8 D प्लस 18 D. बरोबर. मग आता वजा 8मधून जर अधिक 18 गेले म्हणजेच काय? आपल्याला 18 मोठ्या संख्येतून छोटी संख्या वजा करायची, मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं. म्हणजेच काय? 18तून 8 घालवा. 18तून 8 गेले किती येते? 10. हा D आहे असा. बरोबर. मोठ्या संख्येला चिन्ह कोणतं आहे? प्लस. म्हणजेच हा प्लस सिम्बॉल नाही दिलं तरी चालते. मग T19 आपल्याला काय मिळालेलं आहे? 10 D. बरोबर.
10D मिळाला का T19. त्यानंतर आपल्याला काय काढायचं आहे 29व्या पदासाठी मेन्शन करा. 29व्या पदासाठी 29व्या पदासाठी आपण सॉल्व करूयात. म्हणजेच काय आहे T29 बरोबर. T29 इक्वल टू A प्लस n-1 इंटू D. आता इथे T29 इक्वल टू ची व्हॅल्यू माहीत नाही. A प्लस 29 - 1 इंटू D बरोबर. T29 इक्वल टू A प्लस 29 वजा 1 28 D बरोबर. 28 किती आले D आलं. मग आता पुढे काय करणार आपण ह्याची A ची व्हॅल्यू पुट करा. A ची व्हॅल्यू आपल्याला काय आलेली आहे -8D अधिक 28D बरोबर. पुढे सॉल्व करा. बघा पुढे काय आहे T29 इक्वल टू वजा 8D अधिक 28D किती 28तून 8 गेले तर किती राहणार 20D बरोबर. 20D राहिले का आपल्याला ह्याला मेन्शन करा. 19व्या पदासाठी जी व्हॅल्यू आली त्याला काय करा त्याला 2 नंबर द्या. 29व जे पद आले T29 8D प्लस 20D किती आलं 28D. त्याची व्हॅल्यू आपली 20D आली. हा थर्ड नंबर देऊयात आपण. तिन्ही पदांची व्हॅल्यू काढली आणि त्यानंतर बघा आता T29 काय आला 20D आला बरोबर. आता 3 आणि 2 वरून आपल्याला बघा कंडिशन काय दिली होती. कंडिशन एक्झाम्पलमध्ये दिली होती 29वे जे पद आहे ते 19व्या पदाच्या दुप्पट असते. 29व पद आपण 29व जेव्हा पद हे काढलं T29 तर त्या T29 ची व्हॅल्यू किती आलेली आहे 20D बरोबर. 29व पद काय आहे 19व्या पदाच्या दुप्पट. 19व पद काय आलेलं आहे 10 आणि 29व पद काय आलं 20. हे बरोबर दुप्पट आलं का आपले व्हॅल्यू बरोबर आली ना. 29व जे पद आहे ते 20 आहे आणि 19व जे पद आहे ते 10 आहे. ते त्या 10च्या दुप्पट काय आहे 20 बरोबर. 20 आलं आपलं 3 आणि 2 वरून. मग काय लिहून लिहा शेवटी T29 इक्वल टू 20D इक्वल टू काय आहे ते त्याच्या दुप्पट आहे बरोबर. 2 गुणिले 10D म्हणजेच काय 2 इंटू T19. हे काय आहे 19व्या पदाच्या दुप्पट आहे. 29वे पद काय आहे 19व्या पदाच्या दुप्पट आहे असं लिहायला इथे विसरायचं नाही. मग खाली आणखी एक परत सेंटेन्स लिहा. म्हणून 29वे पद 19व्या पदाच्या काय आहे दुप्पट आहे. हे कंडिशन आपली प्रूव्ह झाली बरोबर. कशावरून काय तर आपल्याला फक्त एक 9वे पद काय दिलं होतं 0 दिलं होतं आणि त्यानंतर काय विचारलेलं होतं 29वे पद हे 19व्या पदाच्या दुप्पट असते. जेव्हा आपण 29वे पद काढलं आणि 19व पद आपोआप आपल्याला समजलं 19व पद काय आलं 10 आलं आणि 29व पद 20 आलं बरोबर. ते ऑटोमॅटिक त्याच्या दुप्पट आले. त्या कंडिशनवरून आपल्याला समजलं काय आहे हे 29व पद हे 19व्या पदाच्या दुप्पट आहे बरोबर. अशा पद्धतीने एक्झाम्पल खूप सोपं आहे. फॉर्म्युला पण खूप सोपा छोटा जो फॉर्म्युला आहे तो फक्त यूज करून त्या व्हॅल्यू पुट करून आपण हे कंडिशन प्रूफ केले. अशा पद्धतीचे 4 मार्काला एक्झाम्पल येतात. फक्त नीट रीड करायचं काय विचारले ते पाहायचं आणि सॉल्व करायचं.
आजचा व्हिडिओ आपण इथे स्टॉप करूयात. कसा वाटला आपला कमेंटद्वारे नक्की कळवा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपले मित्र मैत्रीण नातेवाईक कोणी असेल 10वीला तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोचवा, जेणेकरून त्याला या व्हिडिओचा नक्कीच एक्झामसाठी त्याचा फायदा होईल. सो थँक्यू. आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट एक्झाम्पल पाहूयात.